काही लोकांचा धर्म काय शिकवतो, काही लोकांचा धर्म शिकवतो हातात भगवा झेंडा घ्यायचा आणि दुसऱ्याच्या घरावर दंगल करायची. आता विठोबाचा धर्म काय शिकवतो? जसं बाकीच्या धर्म आहे तसं विठोबालाही धर्म आहे. विठोबाचा धर्म जागो, त्याचे त्याचे चरणी लक्ष लागो. आता विठोबाचा धर्म कोणता आहे? ज्यासी नाही पंख पाय तेने करावे ते काय. ज्याला माय नाही, ज्याला बाप नाहीये, ज्याला हात नाहीये, ज्याला पाय नाहीये, ज्याला बोलता येत नाही, अशा न बोलणाऱ्या माणसांनी विठोबाकडे गेलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरुनी मानायचं होतं, गुरु करायचं होता, समजा विचार स्वीकारायचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर जातीचा अभिमान असता तर त्यांनी चोखा मेळ्याला आपला गुरु केला असता की नाही? पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चोखोबाला आपला गुरु मानला नाही, तर आपला गुरु मानला महात्मा ज्योतिराव फुलेंना, आपला गुरु मानला कबीरांना. आता ह्याच्या थोडं अलीकडे येऊ आपण. ज्योतिराव फुलेंना जर गुरु करायचा होता तर ज्योतिराव फुले हे सावता माळ्याला गुरु नाही गेले. बघा, समजून घ्या, सावता माळ्याला गुरु नाही गेले. ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराजांना आपला गुरु मानला आणि रायगडची समाधी शोधून काढली. अरे कुठं राहिली जात? कारण आमच्या संतांनी जातीची लढाई लढलेलीच नाही. कारण ज्योतिराव फुलेंना माहित होतं हा महाराष्ट्र पुन्हा एखादा उभा करायचा असेल तर त्याच्यासाठी शिवाजी हे 3 अक्षर माझ्या कामाला येणार आहे. आणि म्हणून ज्याचा जयंती उत्सव चालू केला नव्हता, ज्योतिराव फुलेंनी पहिल्यांदा रायगडावरती गेले आणि रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. बघा, शिवाजी महाराजांनी गुलामीच्या विरोधात दंड थोपटले. मी जिजाऊ वंदना पहिल्यांदा घेतली. ह्याचं कारण काय आहे? अंधश्रद्धेचा पहिला रोग हा बाईला होतो आणि बाईला रोग झाला की लेकराला ऑटोमॅटिक होतो. तुम्हाला एक रोगाचं साधं लक्षण सांगतोय, न बघता सुद्धा इथं बसलेल्या 80% बायाच्या पायात काळा दोरा आहे. शिवाजी महाराजांनी गुलामीच्या विरोधात दंड थोपटले. मी जिजाऊ वंदना पहिल्यांदा घेतली. ह्याचं कारण काय आहे? अंधश्रद्धेचा पहिला रोग हा बाईला होतो आणि बाईला रोग झाला की लेकराला ऑटोमॅटिक होतो. तुम्हाला एक रोगाचं साधं लक्षण सांगतोय, न बघता सुद्धा इथं बसलेल्या 80% बायाच्या पायात काळा दोरा आहे. दुसरं पांडुरंगाचं वैशिष्ट्य आहे, पांडुरंगाच्या हातात तलवार नाही. नाही, कुऱ्हाड नाही. पांडुरंग निशस्त्र आहे. आणि एक हिम्मत बघा, पोलीस संरक्षण कोण मागताय? तुम्ही ध्यानात ठेवा, जे डरपोक असतात ते पोलीस संरक्षण मागत असतात आणि हिम्मतबाज माणसं ते जे असतात ते आम जनतेत मोकाट फिरत असतात. ज्याला मरणाची भीती असते ते काय म्हणतात? मला संरक्षण द्या. आमचा पांडुरंग निशस्त्रीय आहे, कारण त्यांचा त्या ठिकाणी म्हणजे अहिंसेवर विश्वास आहे, हिंसेवर विश्वास नाही. आणि म्हणून तो आम्हा वारकऱ्याचा देव आहे. आणि म्हणून वारकरी काय सांगतो आहे? आमचा धर्म काय शिकवतो? बघा, लक्षात घ्या, काही लोकांचा धर्म काय शिकवतो, काही लोकांचा धर्म शिकवतो हातात भगवा झेंडा घ्यायचा आणि दुसऱ्याच्या घरावर दंगल करायची. आता विठोबाचा धर्म काय शिकवतो? जसं बाकीच्या धर्म आहे तसं विठोबालाही धर्म आहे. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. आता विठोबाचा धर्म कोणता आहे? ज्यासी नाही पंख पाय तेने करावे ते काय. ज्याला माय नाही, ज्याला बाप नाहीये, ज्याला हात नाहीये, ज्याला पाय नाहीये, ज्याला बोलता येत नाही, अशा न बोलणाऱ्या माणसांनी विठोबाकडे गेलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरुनी मानायचं होतं, गुरु करायचं होता, समजा विचार स्वीकारायचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर जातीचा अभिमान असता
तर त्यांनी चोखा मिळाला आपला गुरु केला असता की नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चोखोबाला आपला गुरु मानला नाही, तर आपला गुरु मानला महात्मा ज्योतिराव फुलेंना, आपला गुरु मानला कबीरांना. आता ह्याच्या थोडं अलीकडे येऊ आपण. ज्योतिराव फुलेंना जर गुरु करायचा होता तर ज्योतिराव फुले हे सावता मायाला गुरु नाही केले. बघा, समजून घ्या, सावता मायाला गुरु नाही केले. ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराजांना आपला गुरु मानला आणि रायगडची समाधी शोधून काढली. अरे कुठं राहिली जात? कारण आमच्या संतांनी जातीची लढाई लढलेलीच नाही. कारण ज्योतिराव फुलेंना माहित होतं हा महाराष्ट्र पुन्हा एकदा जर उभा करायचा असेल तर त्याच्यासाठी शिवाजी हे 3 अक्षर माझ्या कामाला येणार आहे. आणि म्हणून ज्याचा जयंती उत्सव चालू केला नव्हता, ज्योतिराव फुलेंनी पहिल्यांदा रायगडावरती गेले आणि रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. बघा, हरी जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी, सुख झाले ओ साधनी, सुख झाले ओ साधनी. सुख झाले ओ साधनी, सुख झाले ओ साधनी, सुख झाले ओ साधनी. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. तुहारे तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा,
हा माधव बरवा शनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा शनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा येणे माझ्या मना बोध केला अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो दुःख आता तुझे मुख पांडुरंगा योगियाच्या झाले रटाना तुळशी योगियाच्या झाले रटाना तुळशी हो तू आमा पाशी मागे पुढे अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा राम म्हणे जीवे कैन निंबलो ना राम म्हणे जीवे कैन निंबलो ना बीज सहित चरण गोवाळीन अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 महाराज सिस्टीम
जाने दोष लागो तुझ्या सगुणापणा जाने दोष लागो तुझ्या सगुणापणा देवाच्या मना बोध केला तिथे माझ्या मना बोध केला भजते सर्व लोक जगीचे सर्व लोक जगीचे सर्व तुझे मुख पांडुरंगा पाहता पाहता तुझे मुख पाहता 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 तुझे पाहता तुझे मुख पाहता तुझे मुख पांडुरंगा आ आ पाहता तुझे मुख पांडुरंगा भजते सर्व लोक भजते सर्व लोक
विठ्ठल 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 पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ और ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की शास्त्रवीर संभाजी महाराज की हर 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 इडा पिडा जाऊ दे इडा पिडा जाऊ दे वामन हटाओ वामन हटाओ इडा पिडा जाऊ दे झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा तिने माझ्या मना बोध केला अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा योगियाचे ध्यानी ध्याताना तुडसी तू आम्हापासी मागे पुढे अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा नामा म्हणे जीवे करीन निंबलोन विटे सहित चरणा ओवाळीन अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा विठाल वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की संत जनाबाई की संत मुक्ताबाई की संत सोयराबाई की नमो जगद्गुरु तुकया प्रज्ञा सूर्य भास्करा ज्ञान मार्तंडा उजळुनी फेडिली अंधकारा जयाचे कीर्तनी जन होती पांडुरंग लोक उद्धारासाठी निर्मिली अभंग जयाने चालविला नाम भक्ती मार्ग सोपा नमस्कार माझा तुकया माय बापा श्री संताची श्री संताची श्री संताची माथा चरणावर श्री संताची श्री संताची श्री संताची माथा चरणावर
गे तुला वंदनाही, तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त दाही. भयातून मुक्ती मिळाली जनाना, गुलामी कुणाला कुणाचीच नाही. नसे दुःख कोणा, नसे न्यून्य कोणा, फुलाना मुलाना नशे दैन्य काही. जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी फेरी कागे शहाजी सदवी. जसा सविभागी बळी पूर्वकाळे, शिवाजी जनाच्या तसे चेत देही. तुझ्या संस्कृतीने, तुझ्या जागृतीने प्रकाशात नाहते मनेही प्रवाह. सुखी अंग खरा धर्म आता शिवाचाच पाही. जिजामाऊली गे, तुला वंदनाई. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त दाही. जिजामाऊली गे, तुला वंदनाई. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त दाही. गुलाबी कुणाला कुणाचीच नाही. गुलाबी कुणाला कुणाचीच नाही. दिशा मुक्त दाही. जिजामाऊली गे, तुला वंदनाई. दिशा मुक्त दाही. अखंड हरिनाम सप्ताहातील प्रथम दिवसाच्या कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग, ज्याने या महाराष्ट्रात वारकरी कीर्तनाची परंपरा सुरू केली, एक नवा आयाम आम्हाला दिला. झोपीत असलेल्या बहुजन समाजाला जाग करण्यासाठी ज्या वेळेला शास्त्रही कमी पडले, त्यांचा किरण सुद्धा आमच्या घरापर्यंत येऊ शकला नाही. वेद अत्यंत कृपणू झाला जो तीही वर्णाच्या ठिकाणी लागला. चौथा वर्ण उपेक्षित राहिला होता आणि उपेक्षित राहिलेल्या वर्ण व्यवस्थेतील शेवटच्या घटकासाठी ज्या संत वाङ्मयाने कीर्तनी परंपरा उभी केली आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातला एकमेव असणारा कोणता सप्ताह? हा शेतकरी सप्ताह. आता हे शेतकरी सप्ताह असं तर बाकी सप्ते कोणाचे म्हणतात? प्रश्न निर्माण होतो ना. हा सप्ताह शेतकऱ्याचा आहे आणि दुसरे सप्ते भांडवलदाराचे.
आपण बऱ्याचदा म्हणतो कारखान्याच्या चेअरमन साहेबांना लय मोठा सत्ता केला हो, पण कोणाचा काटा हनन केला हो? आम्ही कधीच विचार करत नाही. मोंड्यातल्या आडतवाल्यानं लय मोठं भागवत लावलं हो, पण आमचं नागवलं त्याचं भागलं ना. आणि म्हणून हा सप्ताह कसा आहे? शेतकरी सप्ताह आहे, श्रमिकाचा सप्ताह आहे. बाकी सप्त्यात आणि या सप्त्यात काय फरक आहे बसल्या बसल्या माझ्या सहज लक्षात आलं. बाकीच्या सप्त्यात शेवटच्या दिवशी काला असतो, आपल्या सप्त्यात पहिल्या दिवशीपासून काल आहे. काय काय एकदाच नाही हो, सकाळ बी काला आणि संध्याकाळी बी काला. कारण आगळं वेगळं वैभव आहे. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं, हा सप्ताह म्हणजे बियाचा सप्ताह आहे. कारण केवढाही मोठा दुष्काळ पडला तर जातीवंत शेतकरी बी भाजून खात नाही, बी राखून ठेवतो. बी का राखून ठेवतो? काही राहतात आळशी लोक, वगैरे लोक, पाणीच पडणार, पाण्याचं काय खरे, हाय दोन पहिला बडी ज्वारी, आज जगलो तर उद्या शेत पेरसाल, आणि म्हणून भरडून खाल्ले. पाऊस पडला, लोक लोकाच्या घरचं बी घेतले पेरायला निघाले. ज्याच्या घरी बीच नव्हतं ते मात्र पेरणाऱ्या लोकांनी नुसती शेतीच बघितली. आणि जो जातीवंत शेतकरी आहे त्यानं मात्र वेळ प्रसंगी झाडाचा पाला ओरबडून खाल्लं, पण बी बुडू दिलं नाही. आणि आपल्या भाषेत बी म्हणतात, काही झालं तर माणसानं बी बुडवू नये. काही झालं तरी माणसानं बी बुडवू नये. बी म्हणजे इमानदारी. आणि हा सप्ताह म्हणजे त्याच्यासाठी सांगावलं बियाचा सप्ताह आहे. बी राखून ठेवायचंय. एक काळ होता, लादणीतलं बी घ्यायचं आणि शेतात पेरायचं, कंस निवडायचे. तेव्हा काय संकरित बी आलं नव्हतं. आक्रमण आमच्यावरती कसं झालं? राईबाई खिल्लारे नावाची बाई आहे, जिनं अजूनही सगळे देशी बियाणे जागे ठेवले, जिवंत ठेवले, आणि आम्हाला परावलंबी केलं. लक्षात घ्या, आम्हाला परावलंबी केलं. आणि ही व्यवस्था भांडवलदाराच्या हातात दिली. तुकाराम महाराज 350-400 वर्षाखाली ज्या व्यवस्थेच्या विरोधात लढले, आम्हालाही अजून त्याच व्यवस्थेच्या विरोधात लढावं लागतंय. याचा अर्थ आम्ही 400 वर्षात काय कमवलं याचा हिशोब आम्हाला घेतला पाहिजे. आणि हा सप्ताह म्हणजे मित्र कोण आहे याची ओळख करून घेणारा आणि शत्रू कोण आहे त्याचीही ओळख करून घेणारा आहे. कारण सप्त्यातून झोपी जाणारे माणसं निर्माण करण्यापेक्षा युद्धात उतरणारा लढाऊ सैनिक निर्माण करणे हे आमच्या सप्ताहाचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून तुमच्या या पूर्ण परिसराचं मी मनापासून ऋण व्यक्त करतोय. कारण ज्या ज्या वेळेला भूमिपुत्रावर संकट येते त्या वेळेला या परिसरातला माणूस, या मातीची ताकदच मोठी वेगळी आहे. औरंगजेब एकदा संभाजीराजाच्या बाबतीत म्हणाला होता, मला एक कळत नाही, एवढे मला पोर आहेत, पण माझं एकही पोरगा अशा ताकदीचं जन्मलं नाही. अरे ही माणसं कोण्या मातीतून जन्माला आली? जगातल्या सर्वात मोठ्या शहरांना हा प्रश्न पडला होता. आणि म्हणून एका गावची मातीच क्रांतीचं बीज निर्माण करणारी असते. त्या मातीत गुणच असतो की जसं बारशीची बळी ज्वारी. आपल्याकडे आणून पेरलं तरी ती तशी येत नाही, कारण तो गुण कशात आहे? तो गुण मातीत आहे. आणि म्हणून जी भूमी क्रांतिकारकाला जन्म घालते, जी भूमी वैचारिक क्रांतीचं बीजारोपण करण्याचं काम करते, निश्चितच हा सप्ताह या देशामधल्या मनुवादी व्यवस्थेच्या छातारावरती पाय देणारा असेल त्याच्यात शंका घ्यायची गरज नाहीये. कारण आता लढाई सुरू झालेली आहे. आता काय झाली? लढाई सुरू झाली. आणि लढाई सुरू झाल्यानंतर कौरव आणि पांडव असे लढाईसाठी उभा टाकले. दोन्ही बाजूनं दोन्हीकडलं सैन्य आहे. भीष्माचार्य मध्ये उभा टाकलाय.
आणि भीष्माचार्यानं सांगलं उद्या सकाळी लढाई चालू होणार आहे. आजच्या दिवस मावळ येतो कोणाला कोणाचा झेंडा गुंडाळून ठेवून दुसऱ्याच्या झेंड्याखाली जायच्या त्यानं आज जा. उद्या जाता येणार नाही. कौरवाच्या पार्टीतला एक युसू होता दासीपुत्र. तो कौरवाच्या पार्टीतून फुटला आणि पांडवाच्या पार्टीत गेला आणि तेवढाच पक्षांतर केलेला वाचला. कौरवाच्या पार्टीतला तेवढाच वाचला. एक गोष्ट ध्यानात घ्या, दुर्जनाची संगत सोडून जो सज्जनाच्या सोबत जातो तेच वाचता ते महाभारतावर शिकवलेलं आहे. आणि आज मात्र असं झालेलं आहे सगळे दुर्जन एका गटार गंगेत जाऊन पवित्र व्हायला लागले. मी परवा दिवशी टाकलं होतं पहिलं लोक पाप झाले म्हणून गंगेला जात गेले. आता लोक पाप करून शुद्ध होऊन यायला निघाले. कारण हे पूर्वीचं प्रमाण होता तंतोतंत लागू पडतंय. खटानटा यावे, शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे चोखाळलेला. आज तीच या देशामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि विशेष ही बाब आहे की ज्या महापुरुषांनी आम्हाला उभं केलंय त्याच्याच इतिहासाचं भांडवल करून आमच्यावर गुलामीचं नव षडयंत्र लादल्या जात आहे. शिवाजी महाराजांनी गुलामीच्या विरोधात दंड थोपटले. मी जिजाऊ वंदना पहिल्यांदा घेतली. ह्याचं कारण काय आहे? अंधश्रद्धेचा पहिला रोग हा बाईला होतो आणि बाईला रोग झाला की लेकराला ऑटोमॅटिक होतो. तुम्हाला एक रोगाचं साधं लक्षण सांगतोय न बघता सुद्धा. इथं बसलेल्या 80% बायाच्या पायात काळा दोरा आहे. हाय की कुणी कुणाला असं. मी एका MBBS MD झालेल्या मुलीला सहज विचारलं. आपल्याला विचारायची सवय आहे. मी पहिल्यांदा पायाकडे बघतो काळा दोरा दिसला. त्या डॉक्टर बाईला विचारलं ताई हा दोरा कशासाठी बांधलाय? नाही हो काका ते काय फ्रेंड म्हणतात काय म्हणतात. मी मैत्रिणीला इंग्रजीत काय म्हणतात ओळखे साहेब मला काही जमना बरं. हा फ्रेंड म्हणतात का? छान. म्हणजे सगळे फ्रेंड बांधतात म्हणून मी बांधलाय. याला रोगाची लागण म्हणतात. याला काय म्हणतात? रोगाची लागण. मी सांगितलं काय या दोऱ्याचं बांधण्याचं वैशिष्ट्य काय. काळा दोरा आपण का बांधतोय? या गावातला हलक्या जातीचा माणूस दुसऱ्या गावात गेला तर त्याच्या कपाळावर काही लिहिल्या जात नाही की हा कुणब्याचा आहे, साळ्याचा आहे, माळ्याचा आहे, हा हलक्या जातीचा आहे. आणि त्याची खून म्हणून आमच्या पायात काळा दोरा बांधलाय. आणि वरच्या जातीच्या लोकांच्या गळ्यात पांढरा दोरा बांधलाय. कळतंय ना? वरच्या जातीच्या गळ्यात पांढरा दोरा बांधलाय. आणि म्हणून अस्सल जो वारकरी आहे ना अस्सल वारकरी जाणव घालत नाही. आणि जो वारकऱ्यासाठचा म्हणजे कळपात घुसलाय घुसखोर त्याला काय म्हणतात? घुसखोर. तो घुसखोर मात्र त्या ठिकाणी जानवं घालतोय. आज लक्षात घेतलं पाहिजे आमच्या पांडुरंगाला जानवं नाही. हाय म्हणत पांडुरंगाला जानवं नाही. नामदेवरायांनी कीर्तनी परंपरा सुरू करत असते वेळी विठ्ठलाचाच आश्रय का घेतला? पांडुरंगालाच आपला देव का मानला? कारण पांडुरंग जातीत बसत नाही. विठोबाची जात कोणती आहे? विठोबाची जात विठोबाला जात नाही. विठोबाला वर्ण नाही. चहुवर्ण वेगळा. विठोबाला लेकरू नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणलं विठोबाला लेकरू नाही. हाय का विठोबाला लेकरू? विठोबाला त्याचा स्वतःचा एकही लेकरू नाही. पण जेवढे हात तेवढे त्याचे लेकर आहे.
आम्ही विठ्ठलाला आमचा देव का मानतो हे सांगता आलं पाहिजे. कीर्तनकाराची जबाबदारी आहे माळ नसणाऱ्याला माळकरी बनवणं आणि माळकरी असणाऱ्याला वारकरी बनवणं. वारकऱ्यात आणि माळकऱ्यात फरक असतो की नाही? माळकऱ्यात आणि वारकऱ्यात फरक असतो. माळ घालणारा केवळ वाऱ्या करीत असतो आणि वारकरी असतो तो अंधश्रद्धा, अन्याय, जातीवाद, बुवाबाजी, कर्मकांड या गोष्टीवर वार करायचं काम करत असतो. त्याला वारकरी म्हणत असतात. WR वार म्हणजे लढाई. आणि म्हणून आपण कोण आहोत? वारकरी. ज्यानं दुसऱ्याचा अन्याय सहन करतो त्याला वारकरी म्हणून घेण्याचा अधिकार नाही. जिजाऊ वंदना म्हणण्याच्या पाठीमागचं दुसरं एक कारण होतं. मला एका असंच पत्रकारानं प्रश्न विचारला काल परवाच न्यूज चॅनल वाल्यांनी. सर्च म्हणजे शिवजयंतीचा काळ आहे आणि इतर राजांनी जनानखाना केला, बाया नाचवल्या आणि शिवाजी महाराजांनी जनानखाना केला नाही, बाया का नाचवल्या नाही त्याचं एका शब्दात उत्तर द्या. किती शब्दात? एका शब्दात. मी पहिल्या शब्दात सांगितलं याच्या पाठीमागचं कारण आहे आई जिजाऊचे संस्कार आणि बाईकडं बाई म्हणून पाहण्यापेक्षा आई म्हणून पाहणे हा छत्रपतीचा दृष्टिकोन होता. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या स्वराज्याचं धोरण काय होतं? बाया नाचवणे हा त्याचा दृष्टिकोन नव्हता, बाया वाचवणे हा छत्रपतीचा दृष्टिकोन होता. आणि म्हणून पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायाच्या समानतेच्या विचाराची गरज आहे. आणि हा समानतेचा विचार जर निर्माण करायचा असेल तर ती जिजाऊ करू शकते. आणि जिजाऊ हे तुमच्यासारखीच एक बाई की देवी? तुमच्यासारखीच एक बाई होती आणि एका बाईनं मनात आणल्यावर इथं रयतेचं राज्य निर्माण केलं. रयतेचं. शिवाजी महाराजांच्या राज्याचं नाव कोणतं आहे? बोलाय शिका मोठ्यानं. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्याला नाव काय दिलं? आता पैसे सरकारचे, 2000 टिकले कोणाचे? सरकारचे. भारत सरकारची योजना नाही. आता आले काय त्याचे पैसे? म्हणजे सरकार बोंबलत गेलं. व्यक्ती अधिष्ठित व्यवस्था निर्माण झाली आणि भारतीय संविधान सांगते ज्या वेळेला व्यक्तिपूजेचे देवालय मांडल्या जातील त्यावेळेला लोकशाहीच्या नरड्याला नख लागलेला असेल. आणि म्हणून व्यक्तिपूजा ही लोकशाहीसाठी धोकादायक असते. ते भारताचं संविधान सांगत असते. पण ह्यांना संविधानच मान्य नाही. ह्यांना संविधानच मान्य नाहीये. आणि लक्षात घ्या 25 डिसेंबरला थोडं मोकळं बोलू. बोला म्हणल्या तर बोलतो, बोलणार म्हणल्यानं मला काही नाही. तुम्ही बोलणार का म्हणल्यानं मी बोलणार आहो. उगं विचारायला कसे सोयऱ्याच्या घरी गेल्यावर विचारलेलं बरं कुठं बसावं. कारण मी बसायचं ठरवलंयच पण परवानगी घेतलेली बरी राहते. कारण आता थोडा कायदा बदललाय. म्हणजे कायदा तेच आहे पण थोडं असं स्वरूप झालंय. FIR नोंदवायला सुद्धा आता परवानगी घ्यावं लागेल. देशातली परिस्थिती बिघडलेली आहे आणि बिघडलेल्या परिस्थितीत आपण हा संघर्ष करतोय. अत्यंत जमेची बाजू आहे. 25 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या तळ्यावर मनुस्मृतीचं दहन केलं. बऱ्याच लोकांना मनुस्मृती माहित असेल नसेल. 26 नोव्हेंबर 1949 ला या देशामध्ये प्रजासत्ताक तयार झालं आणि 50 ला लागू झालं. याच्यापूर्वी मनुस्मृती आणि मिताक्षरा नावाचे ग्रंथ चालत होते आणि त्याच्या अधीन या देशामधली न्याय व्यवस्था काम करत होती. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी मनुस्मृतीचे पानं जाळले, लक्षात घ्या, पानं जाळले ते बाहेर रेकॉर्ड आहे. इतर रेकॉर्ड चालू आहे. मी उद्या आता सोय राहिली नाही पहिले चावणी. मी असं म्हणलोच नव्हतो. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला हे आता म्हणायला पर्याय राहिलो नाही म्हणून जबाबदारीने बोलतोय. मनुस्मृतीचं पान जाळलं. अरे त्या मनुस्मृतीचं पान नव्हतं, जगद्गुरु तुकोबारायांनी लिहिलेल्या अभंगाला बुडवलेल्याचा तो बदला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला होता. कारण नामदेवरायच्या कीर्तनाला झालेला विरोध
नामदेवरायच्या कीर्तनाला झालेला विरोध मोडून काढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये संचार स्वातंत्र्य दिलं. आम्हाला कधी कळालंच नाही, विचारूच दिलं नाही. टीव्हीवर उगा ऐसे तैसे सिरियल दाखवण्यापेक्षा भारताच्या कायद्याचे सिरियल दाखवले पाहिजे. आम्हाला कळालं पाहिजे संविधान किती महत्वाचं आहे. सगळं संविधान निर्माण झाल्यावर बाबासाहेबांनी अखेरचं भाषण वापरलेलं आहे. आणि अखेरच्या भाषणात लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं, कीर्तनातून आंबेडकर ऐकायची वेळ नाही, आहे का नाही? कसं बरं वाटायला की नाही तर कोणी म्हणसाल कीर्तनात आंबेडकर सांगायचं राहते का? पण तुमच्या बायावर सगळ्यात जास्त जर उपकार कोणी केले असतील हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले आहे. तो आपला अधिकार देणारा वरद आहे, वरद. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले कसला त्रास, कारण या देशात अनेक साधू संतांनी समाज उन्नतीसाठी बंड केलेलं आहे. अनेक छत्रपती शिवाजी महाराज सम्राट अशोकांनी या देशात समता स्वातंत्र्य निर्माण म्हणत होतं. काय लावलं संविधानाचं तुंतुन. म्हणजे असं का वाटतंय, असं या देशात का वाटतंय? कारण काही लोकांना या देशात समानता यावी असं वाटत नाही. आम्ही कसे आहोत? आम्ही उच्च आहोत, आम्ही मोठ्या जातीचे आहोत. मोठ्या जातीचे म्हणजे आपल्यातलं धरायचं नाही. आम्ही मोठ्या जातीचे आहोत. आम्ही कुठं राहणार? आम्ही वरी राहणार. आम्ही सांगायचं तुम्ही ऐकायचं. आणि म्हणून यायनं काय सांगलंय, ह्याचा जन्म तोंडातून झालाय. लक्षात घ्या, याचा जन्म कुठून झालाय? तोंडातून झालाय. क्षत्रियाचा बाहूतून झालाय. म्हणजे बघा लक्षात घ्या, मेंदू कुठं राहते? मेंदू इथं राहते. हात कुठं राहतो? खाली राहतो. म्हणजे मेंदूनं सांगायचं हातानं ऐकायचं. लक्षात घ्या, मेंदूनं सांगायचं हातानं ऐकायचं. म्हणजे त्याने एवढं स्पष्ट सांगितलंय, आम्ही सांगायचं तुम्ही ऐकायचं, बोलायचं नाही. आणि म्हणून गेली हजारो वर्ष आम्हाला सातत्यानं कीर्तनात सांगितलेलं आहे, नवविधा भक्तीपैकी कोणती भक्ती जास्त? श्रवण. श्रवण भक्ती. म्हणजे त्यानं सांगायचं ना आम्ही ऐकायचं, बोलायचं नाही. आणि समाजशास्त्र हे शिकवतंय, ज्या समाजात केवळ ऐकणारेच माणसं जन्माला येतात त्या समाजात मुके आणि भैरे पैदा होतात. आणि म्हणून आम्ही बोलायला शिकलं पाहिजे. आमच्या साधू संतांनी डोळे झाकाय शिकवले नाही, डोळे उघडाय शिकवले. भक्तीचं स्तोम माजवला नाही, खरी खुरी भक्ती दाखवली. आणि नामदेव काय म्हणतात, माझा पांडुरंग. बघा लक्षात घेते काय म्हणतात, माझा पांडुरंग एवढा मनमोहक आहे, एवढा मनमोहक आहे की दिष्ट. आपण काय म्हणता, जे काळे लावतात बघा लेकराला इथं, काळे लावतात. त्या काय लागू नये म्हणून, दिष्ट लागू नये म्हणून. किती काळे लावतात? एवढंच काळे लावतात. आणि आमचा सगळा देवच काळा आहे ना. टिक्का लावायचा काय प्रश्न येतो? आमचा देवच काळा आहे, आमचा रंगच काळा आहे ना. कपाळावर लावतो तो बुक्का कसा आहे? काळा आहे. आम्ही कपाळावर बुक्का का लावतो? आणि बुक्का आम्हीच लावतो नाही, पांडुरंग बुक्का लावतो. आणि हा बुक्का कुठून तयार होतो? जी माणसं पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्यासाठी रस्त्याला चालतात त्याच्या पायाची पायधूळ घेऊन त्याचा भावी बुक्का बनवला जातो. आणि तो देव आपल्या कपाळाला लावतो. आणि म्हणजे जगातला एक देव आहे की जो भक्ताच्या पायाची पायधूळ आपल्या कपाळाला लावतो. असा एकमेव देव पांडुरंग आहे. आणि म्हणून तो माझा देव आहे हे नामदेव महाराजांनी सांगितलं. माझा देव काय? आणि दुसरं वर्णन केलं सगुणपणाचं. कारण देव मोठे का संत मोठे? कोण मोठे? संत मोठे. छान. उत्तर भारताला कोणती भूमी म्हणतात? देवभूमी. आपल्या महाराष्ट्राला कोणती भूमी म्हणतात? संत भूमी. छान. संत भूमी मोठी की देवभूमी मोठी? संत भूमी मोठी. त्याचं कारण सांगतो. देवाला दुर्जनातला दुर्जनपणा नष्ट करता आला नाही, देवानं डायरेक्ट मारूनच टाकलं. आलं लक्षात? देवानं डायरेक्ट मारूनच टाकलं.
साधू संतांना माणसाचा द्वेष केला नाही, माणसाला मारलं नाही. साधू संतांनी कोणाची हत्या केली नाही, तर त्याच्यातल्या वाईट गुणाचा नाश केला आणि त्याला माणूस बनवण्याचं काम केलं. आणि म्हणून देवापेक्षा मला संत जास्त आहे. एवढंच नाही, आमच्या साधू संतांनी देवाची सुद्धा चिकित्सा केली, धर्माची चिकित्सा केली. ज्या ज्या ठिकाणी अन्याय दिसते त्या त्या ठिकाणी साधू संत कडाळले. ते काय म्हणाले, अरे पुण्यवंताचा तू भरपूर छळ केले. सज्ज म्हणजे आपला जो बळी आहे ना, बळी मुद्दाम इडा पिडा, मी काय म्हणालो, इडा पिडा इडा पिडा. कोणता राजा येऊ दे, बळीचा राज येऊ दे, बळीचा राज येऊ दे तर कोणाचा जाऊ दे, प्रश्न आहे ना. कोणाचा जाऊ दे, वामनाचा जाऊ दे. आम्हाला वामन कळतो का? वामन आपल्या जातीत असतो. पहिल्यांदा लक्षात घ्या, वामन हे कशाचं प्रतीक आहे? नामदेवरायने आपल्या अभंगाची रचना करत असतेवेळी छळोनी या बळी म्हातारी घातीला, नामदेव महाराजाचं वाक्य आहे. नामदेव महाराजाचं सांस्कृतिक इतिहासाची मांडणी उभी करावी लागते. लढाई नुसती जिंकता येत नाही, कारण युद्धामध्ये मॉडेल लागते. मॉडेल शिवाय लढाया होत नाहीत. आयडॉल, त्याला काय म्हणतात? आयडॉल. आमचा आयडॉल कोण आहे? तुमचा आयडॉल कोण आहे? अरे पांडुरंग हे आमचं आयडॉल आहे. परशुराम राहू द्या तुमचा आयडॉल, आम्हाला काय करायचंय? वामन राहू द्या तुमचा आयडॉल, आम्हाला काय करायचंय? पण एक लक्षात घ्या, ज्याच्याकडे नायक नसतात, ज्याच्याकडे सगळे खलनायक असतात, ते दुसऱ्याचे नायक चोरून आपल्या छावणीत घेऊन जायचं काम करतात आणि तो आमचाच आहे हे सांगण्याचं काम करतात. म्हणून आमच्या बहुजन समाजावरती पहिली जबाबदारी कोणती असेल तर आमचे हिरो आमच्या स्टेजवर आले पाहिजे. ते आज आले होते. आमचे हिरो आमच्या स्टेजवरती आले होते. आम्हाला आमच्या छावणी बघा, लक्षात घ्या. आणखी सोपं सांगतो, काही लोक पोरं पळवणारे असतात ना, टोळी, तसं काही लोक महापुरुष पळवणारे असतात, ज्याचा त्याच्याशी संबंध नसते. ते आमचे कशी आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्यांनी तिरंगा कधी आपल्या, बघा लक्षात घ्या, ज्यांनी तिरंगा कधी आपल्या कार्यालयावर फडकवलाच नाही, ते फार तिरंग्याचं गुणगान करतात ना. हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे. नामदेवरायांनी ओळखलं. नामदेवराय म्हणाले, माझा विठ्ठल माणसासारखं आहे. पांडुरंग कसं आहे? माणसासारखं आहे. पांडुरंगाचं तोंड कसं आहे? माणसासारखं आहे. पांडुरंगाला तोंड जनावराचं आहे का? जनावराचं नाही. शोधलं पाहिजे आम्हाला. पांडुरंगाचा रंग काळा आहे आणि आमचाही रंग काळा आहे. देव निवडायचा म्हणजे उभं निवडायचा नसतंय. नामदेव महाराज म्हणतात, माझा पांडुरंग विटेवरती उभा टाकलेले आणि हात कुठं ठेवलाय? कमरेवर ठेवलाय. म्हणजे कमरेवर हात ठेवलाय म्हणजे तो भक्तांना सांगतोय, अरे माझ्याकडे येत असते केवढाही संकटाचा महापूर असू दे, तुझ्या कमरेच्या वरी चढू देणार नाही, याची जबाबदारी माझ्याकडे. जगाला आनंद येतो. दुसरं पांडुरंगाचं वैशिष्ट्य आहे, पांडुरंगाच्या हातात तलवार नाही. नाही, कुऱ्हाड नाही. पांडुरंग निशस्त्र आहे. आणि एक हिम्मत बघा, पोलीस संरक्षण कोण मागताय? तुम्ही ध्यानात ठेवा, जे डरपोक असतात ते पोलीस संरक्षण मागत असतात. आणि हिम्मतबाज माणसं ते जे असतात ते आम जनतेत मोकाट फिरत असतात. ज्याला मरणाची भीती असते ते काय म्हणतात, मला संरक्षण द्या. आमचा पांडुरंग निशस्त्रीय आहे, कारण त्यांचा त्या ठिकाणी म्हणजे अहिंसेवर विश्वास आहे, हिंसेवर विश्वास नाही. आणि म्हणून तो आम्हा वारकऱ्याचा देव आहे. आणि म्हणून वारकरी काय सांगतो आहे, आमचा धर्म काय शिकवतो? बघा लक्षात घ्या, काही लोकांचा धर्म काय शिकवतो? काही लोकांचा धर्म शिकवतो हातात भगवा झेंडा घ्यायचा आणि दुसऱ्याच्या घरावर दंगल करायची.
आता विठोबाचा धर्म काय शिकवतो? जसं बाकीच्या धर्म आहे तसं विठोबालाही धर्म आहे. विठोबाचा धर्म जागो, त्याचे त्याचे चरणी लक्ष लागो. आता विठोबाचा धर्म कोणता आहे? ज्यासी नाही पंख पाय देणे करावे ते काय. ज्याला माय नाही, ज्याला बाप नाहीये, ज्याला हात नाहीये, ज्याला पाय नाहीये, ज्याला बोलता येत नाही, अशा न बोलणाऱ्या माणसानी विठोबाकडे गेलं पाहिजे. आणि तो काय करतो? मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. कारण पांडुरंग हा त्या ठिकाणी बघा, पांडुरंग कर्मकांडी देव नाही. पांडुरंगाचं वर्णन करत असते वेळी आमच्या संतांनी असं वर्णन केलेलं आहे, एकदा पंढरीला गेलं की पापाचं नोटीस. त्यांनी नाही सांगलं नाशिकला जा, नारायण नागबळी घाला, आणि काय काय घाला, नारायण नागबळी घाला, संकट चतुर्थी करा, वैभव लक्ष्मी करा, तांबडे गुरुवार करा, पांढरे गुरुवार करा. एवढंच नाही, नवरात्रात कोण्या दिवशी कोणती साडी वापरा. अंधश्रद्धेचा रोग कसा आमच्यात येतो. कोणाच्या साड्या कुजू लागत्या की त्याने बरोबर आम्हाला रंग लावून दिले आणि आम्ही फसलो. आम्ही फसतोय. आणि अजूनही वारकरी सप्ताहात कथा घुसवण्याचं जे कारस्थान आहे ते आम्ही ओळखलं पाहिजे. ज्या दिवशी वारकरी सप्ताहात कथा घुसायला लागल्या त्या दिवशी तुकोबारायच्या अभंगाचे अभंग आता बाहेर काढायचं कारस्थान सुरू झालं. आणि हेही लक्षात घ्या, हे उत्तरेकडून सगळं आक्रमण सुरू झालंय. तुम्हाला माहित आहे का नाही? हे प्रदीप मिश्रा, मी जबाबदारीने बोलतोय, प्रदीप मिश्रा नावाचा माणूस इथं येतोय आणि सांगतो एक लोटा जल. काय सब समस्ये का? हा, म्हणजे एक लोटा जल टाकलं की तुमच्या सगळ्या समस्या जणू खतम होतील. छान, खतम होतील, नष्ट होतील. आमचं म्हणणं एकच आहे, कीर्तनकार कोटीत गेला तर गेला बाबा, पण ऐकणारा दारिद्र्याच्या वरी तरी येऊ की नाही. प्रश्न निर्माण होतोय. 99% कीर्तनकार आज बाजारू झाले, ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि हेही आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. औरंगजेबाचं सैन्य लाखानं होतं आणि शिवाजी महाराजांचं सैन्य शेकड्यानं होतं. पण हे यशस्वी का झाले? औरंगजेबाचं सैन्य पोटासाठी लढत होतं आणि शिवाजीचं सैन्य स्वराज्यासाठी लढत होतं. आणि म्हणून आज आमच्यात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कीर्तन समाज प्रबोधनाचं साधन राहिलेलं नाही, उपजीविकेचं. कशाचं? बरं, लोक तरी गुणाचे आता काय? तुम्ही तरी गुणाचे आहात काय? तुम्ही बी गुणाचे नाही. मोकळं सांगतोय, ज्यानं तुमच्या पोरीची इज्जत काढली, ज्यानं तुमच्या पत्नीची इज्जत काढली ना, मला वाटते ईडीची धार जर पडली तर काय काय बाहेर निघल. त्याला आम्हीच मोठं केलंय. म्हणजे शिवा खाऊन पैसे द्यायचं काम कोण केलंय? आम्हीच केलंय. आणि आमचा समाज सुद्धा एवढा बेजबाबदार आहे की आपल्यासाठी काम करणाऱ्याला पहिलं संपवण्याचं काम कोण करतंय? तो आपला समाज करतोय. आणि म्हणून आपली माणसं आपल्याला जपायला शिकली पाहिजे, कारण उद्या मिळणारी नाही. लक्षात घ्या, या भूमीमध्ये दाभोळकर पानसरे पुन्हा मिळणार नाही, हेही लक्षात घेतलं पाहिजे. कारण इतिहास कोण्या बाजूने जातो याचा शोध आम्हाला घ्यायला शिकला पाहिजे. खरा शिवाजी सांगणाऱ्याला गोळ्या घातल्या जातात आणि खोटा शिवाजी सांगणाऱ्याला पद्मभूषण दिल्या जाते. आणि हा कुठला न्याय? भंग झाला तुझा दरबार. तुझ्या दरबारात अन्याय चालतोय. प्रश्न विचारायला बंदी, बोलायला बंदी. आता तर नवं कारस्थान सुरू झालंय. शेतकऱ्यांनो जागं झालं पाहिजे. पहिलं आक्रमण तुमच्यावरती येणार आहे. किती टक्के टॅरिफ लावला? कोण लावला? बोला, पटपट पट बोला. तुमच्या न बोलण्याला प्रश्न निर्माण झालाय. 18% अमेरिकेनं लावलाय. आम्ही किती टक्के लावलाय? वकील साहेब 0. छान. तुम्हा शेतकऱ्याला माहित असावं उद्या लढाई कशी होणार आहे. मी मागचं नाही सांगत, जाऊ द्या, जुने जाऊ द्या, मरणा लागून.
तुम्हा शेतकऱ्याला माहित असावं आक्रमण काय होणार आहे ते. अमेरिकेचं एकरी सोयाबीनचं उत्पादन 25 क्विंटलचं आहे. भारतातल्या शेतकऱ्याचं सरासरी 4 क्विंटलचं आहे. एका एकर मध्ये 4 क्विंटल. मावशी, लढाई आता टिकली नाही, लढाई आपली लढायची आहे. आपल्या लेकराचं भविष्यात काय होणार आहे याचा विचार करायचा आहे. आता बघा, एकरी 25 क्विंटल पिकणारं सोयाबीन भारतात येणार आहे आणि आमचा भाव पडणार आहे. आणखी सोपं सांगतोय, म्हणजे खुली अर्थव्यवस्था. कोणती खुली अर्थव्यवस्था? अमेरिकेतल्या शेतकऱ्याला अमेरिकेचं सरकार 100 रुपयाचा माल जर पिकवलं, मार्केटला जर नेला 100 रुपयाचा माल, तर त्याला 135 रुपये मिळतात. चुकत असेल तर दुरुस्त करा कॉम्रेड. हा, चुकत असेल तर माझं दुरुस्त करा. म्हणजे 100 रुपयाचा माल आम्ही आडतीला नेल्या की 100 रुपये आमच्या मालाची किंमत आणि 35 रुपये आम्हाला एक्स्ट्रा अनुदान. आणि आमच्या भारत देशात आम्ही ज्या वेळेला 100 रुपयाचा माल मार्केटला नेतो त्यावेळेला त्याचे 28 रुपये दिले जातात. मी माझ्या मनचं नाही सांगत, भारत सरकार सुद्धा लिहून दिलेलं गॅट आणि डंकेलकर करार ज्या वेळेला भारतात आला होता त्यावेळेला भारत सरकारनं लिहून दिलेलं आहे. आम्हाला ते म्हणायचं नाही सरकार उजव्याचा असो की डाव्याचं तर नाहीच ना तुमचं. पंजेवाल्याचा असो की छक्केवाल्याचा असो, आम्हाला त्याच्यात काय देणं घेणं आहे. सरकार कुणाचंही असू दे, पण आमच्या सरकारनं लिहून दिलेलं आहे की 100 रुपयाचा माल आमच्या शेतकऱ्याने आणला तर त्याला 28 रुपये दिलेत. म्हणजे प्रति शेकडेवारी 72 रुपये आमच्या शेतकऱ्याचा खिसा कापलाय. अरे त्याला कोण जबाबदार आहे? आणि आम्ही मोठेपणाने सांगतोय, छत्रपतीचा महाराष्ट्र आहे. छत्रपतीचा महाराष्ट्र आहे तर छत्रपतींनी त्या काळात परकीय येणाऱ्या इंग्रजाच्या मालावरती टॅक्स लावला होता आणि शेतकऱ्याचा माल त्या ठिकाणी आपल्या जावा म्हणून आपला माल करमुक्त करण्याचं काम केलं होतं. छत्रपती नुसते भाषणात बोलून चालणार नाही. आणि म्हणून आम्हाला आमचा इतिहास घडवायचा आहे, आमची संस्कृती पुन्हा उभी करायची आहे. याच्यासाठी संत नामदेव म्हणतात, आमच्या श्रमिकाचा देव म्हणून आम्ही विठ्ठलाला निवडलेले आहे. आणि तो एवढा सुंदर आहे, त्याचं उत्तर नामदेव महाराजांनी या अभंगाच्या पहिल्या चरणात दिलेलं आहे.
माझ्या मनाला बोध केलेला आहे आणि त्यामुळे असं झालंय, माझ्या अनंत जन्माचं दुःख होतं ते नष्ट झाले. आता अनंत जन्म म्हणले की आपल्याला पहिल्यांदा डोक्यात आपल्या येते की मागच्या पाठीमागच्या जन्माचं दुःख झालंय. नामदेव राहिला तो अर्थ सूचित करायचा नाही. एक जन्म म्हणजे एक पिढी, एक जन्म म्हणजे एक पिढी. नामदेव राहिला हे सांगायचं होतं, माझ्या मागच्या अनेक पिढ्याला देव कशाला म्हणावं हे कळू दिलं नव्हतं, ते आम्हाला कळालंय. आणि म्हणून ते बऱ्याच ठिकाणी म्हणतात बघा, माझ्या वडिलाची मिरासी का देवा, ही संस्कृती आहे, हे वारसा आहे. ह्याला काय म्हणतात? वारसा. आम्ही वारसा उभा केलेला आहे आणि अनेक जन्मात आम्हाला ज्याचं दर्शनही होऊ शकलं नाही. आता नामदेवराय भीती कशाची वाटत होती? लय लेकरू चांगलं झालं की त्याला आपण दिसलो होतो का नाही. तर माझ्या पांडुरंगाला आपल्याकडे बऱ्याचदा सांगल्या जाते, चांगल्या देवावर आक्रमण आल्या जाते. त्याचं आणखी तुम्हाला सोपं जर सांगू का, महाराष्ट्रात एक नामवंत कीर्तनकार होते, लय इतिहास वेगळे आहे. साने गुरुजीचं उपोषण झालं की सगळ्या जातीच्या लोकांना देवाच्या पाया पडायला परवानगी असावी. पहिल्याच्या काळात परवानगी होती, कारण चोखोबा सांगतात, धाव घाली विठू आता चालू नको मंद. मध्यंतरी ते बंद करण्यात आलं आणि त्यावेळेला साने गुरुजी उपोषणाला बसले. सगळ्या जातीच्या लोकांना विठोबाचं दर्शन मिळालं पाहिजे. मंदिर खुलं झालं. मी सगळ्या इतिहासात नाही जात, मंदिर खुलं झालं. काही लोकांना असं लक्षात आलं, 18 पगड 12 बोलुतेदार लोक विठोबाच्या पाया पडले तर देव बाटलाय. देव काय झालाय? बाटलाय. लक्षात घ्या, ज्याच्यामुळे आमचा बाट जातो, ज्याच्यामुळे आमचा बाट जातो तो देव बाटलाय अशी कल्पना झाली. कोणाची? त्यांची. आणि त्यांनी ठरवलं बाटक्या विठोबाच्या पाया पडायचं नाही. हे बाहेर रेकॉर्ड आहे. कोणाचे नाव घेऊन आपल्याला कोणाची बदनामी करायची नाही. बाहेर रेकॉर्ड आहे. विठोबाचं दर्शन बंद केलं. नामांकित स्वतःला ज्ञानेश्वरीचे गाडे अभ्यासक समजतात. आयुष्यात एकदाही पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही, जबाबदारीनं सांगतोय. महाराष्ट्रातले खूप मोठे कीर्तनकार स्वतःला समजतात, पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही. आता नावच घेऊन सांगतो, भगवान शास्त्री धारूरकरांच्या नेतृत्वाखाली, तुमच्या लोकांचं तिकडं अमेरिकेचं फेकायचं नाही. हा, भगवान शास्त्री धारूरकरांच्या नेतृत्वाखाली पांडुरंगाचं अर्क काढलं. देवाला आंघोळ घातली, मंत्र म्हटलं, त्याच्यामधलं तेज काढलं. बघा कल्पना यायच्या डोक्यात काय काय येतात ते. आणि ते एका घागरीत भरलं महाराज. ते एका घागरीत भरलं आणि त्याचं नाव ठेवलं घागर विठोबा. हे काय करतील कधी ह्याचा नियम नाही. त्या देवाचं नाव काय ठेवलं? घागर विठोबा. आणि त्या घागरीच्या पाया पडायचे, पण देवाच्या पाया पडायचे नाही. हे बराच दिवस चाललो, संघर्ष लागला. सातारकराचा फड वारकऱ्याच्या बाजूने उभा टाकला. वारकऱ्याच्या बाजूनं काही फड विरोधात गेले. वारकरी चळवळीचा भट्ट्या गोळ कसा झालाय हे आम्हाला शोधलं पाहिजे. आणि लोक त्या घागरी टोबाकडे जायना गेली. त्यावेळेला
मांजरानं धक्का मारला आणि घागर सांडली म्हणून काही नसते घागर विठोबा बरखास्त केला. देव यायला बाटला, देव बाटला. नामदेव महाराज म्हणत होते, आमच्या स्पर्शानं देव बाटत असेल तर देवात होल्ट कमी आहे. मी माझ्या म्हणचं नाही सांगत, ते काय म्हणले, पेशंट बरा होत नसेल तर डॉक्टरला काही येत नाही. पांडुरंगाला म्हणले, देवाला कोण भांडताय? आणि हिम्मत बाज लागते ना, गबाळ्या माणसाची भांडायची ताकद होते काय? नामदेव महाराजानं देवाचा कालर धरलं बघा. तुम्हाला वाटत असेल आपले बरेच भक्त आहेत त्यानं देवाचं कालर धरलं, गचांडी पकडली. गचांडी कोण पकडतंय? ते निर्मळ आहे ते पकडतंय. नामदेव महाराजानं देवाची गचांडी पकडली. देवाला विचारलं, अरे विठोबा, बघा लक्षात घ्या, अरे विठोबा, मी पुराणात ऐकलं होतं, वेदात ऐकलं होतं, शास्त्रात ऐकलं होतं, म्हणजे मला जे जे माहित होतं त्याच्यात ऐकलं होतं की तू असा जगातला एक देव आहेस की तुझ्या दारात आल्यानंतर आमचा अस्पृश्यपणा निघून जातो. पण तुझ्या दारात येऊन जर आमचा अस्पृश्यपणा जर निघून जात असेल तर तुझा निषेध करायला मी कमी करणार नाही. उद्या चौकावर, या शिरसाल्याच्या चौकावर मोठा बॅनर लावल आणि त्याच्यात सांगल की आता देवात पावर राहिला नाही. म्हणजे जो देव, अरे आम्हा वारकऱ्यांनी सांगितलं की वर्ण व्यवस्थेच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा मुक्त करायची ज्या देवात ताकद आहे त्यांना यांनी बाटकं ठरवलं आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं नाकारलं. आणि तो महाराष्ट्रातला नामवंत कीर्तनकार एकदा विठ्ठलाचं महत्व सांगत होता. त्यावेळेला तुमच्यासारख्या श्रोत्यातल्या एका सामान्य माणसानं उठून प्रश्न केला, महाराज तुम्हाला विठ्ठलाचं महत्व सांगण्याचा कुठलाही अधिकार नाही, कारण तुम्ही विठ्ठलाचं दर्शनच घेत नाही, तुम्हाला पांडुरंग आपला वाटत नाही, तरी पण बडवे देवळाचा असतात. माझा प्रश्न आहे, मग त्यांना देव आपला वाटत नाही तरी बडवे देवळात का असतात? कारण तिथं त्यांचा पांडुरंग नसतो, त्यांचं पोट असतंय. तुकोबाराय म्हणाले, देव पूजेवरी ठेवून या मान, महाराजाचे प्रमाण आहे. आणि म्हणून आमचा देव आम्हाला मुक्त करायचा होता. त्याच्यासाठी आमच्या वारकऱ्यांनी भक्तिपंथाच्या माध्यमामधून मुक्तीचं आंदोलन उभं केलं होतं आणि त्यालाच वारकरी चळवळ या नावानं बघितलं जाते. आणि ह्या वारकरी चळवळीनं 400 वर्ष महाराष्ट्राची ही जमीन नांगरली, विचाराची पेरणी केली. बरेच लोक विचारतात संत वाङ्मयाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याचा काही संबंध आहे का? आहे. 400 वर्ष महाराष्ट्राची भूमी नांगरून काढली विचाराच्या नांगरानं आणि रयतेचं राज्य हे शेवटी त्याच्यात पीक उगवलं. आणि म्हणून याच्या पाठीमागं वारकरी चळवळीचं योगदान आहे हे कुणाला नाकारता येत नाही. आणि म्हणून एका इतिहासकारांनी, स्वतःला मोठा समजतो त्या इतिहासकारांनी वारकऱ्याच्या बाबतीत भाष्य करत असते वेळी या संताड्यांनी टाळकुट्यांनी शब्द वापरलेले सांगतोय. हे जे नेहमी म्हणतात ना, तुम्ही धर्माचा अपमान करता, अरे आम्ही धर्माचा अपमान करत नाही, आमचा तुमचा धर्मच एक नाही. कारण तुमचा धर्म शोषितांचा आहे, तुमचा धर्म शोषण करणार आहे आणि आम्ही त्याचं बळी ठरतो आहे. आणि म्हणून तुमचा आमचा धर्म एक असू शकत नाही. याच्यासाठी नामदेव महाराज म्हणाले होते, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. आमचा धर्म, नामदेवराय म्हणाले, वेगळा आहे. आणि वेगळा म्हणजे कोणता आहे? सकलाशी येथे आहे अधिकार. ते लोक म्हणत होते आम्हालाच आहे अधिकार. तुकोबाराय म्हणाले, बायायला, गड्यायला. अरे एवढंच नाही, रानात राहणाऱ्या आदिवासीला सुद्धा त्या ठिकाणी आमच्या भक्ती पंथात येण्याचा अधिकार आहे. जे लोक धर्माच्या बाबतीवर फूट पाडतात त्याला आपलं जाहीर चॅलेंज आहे. अरे आमच्या वारकरी चळवळीमध्ये, वारकरी संप्रदायामध्ये खाटीक आहे, खाटीक आहे का नाही?
सज्जन सज्जन कसाया इकू लागे मास. खाटीक खाटीक म्हणजे चांगल्याला म्हणतात काय. आपण आपल्यावर फितूर झालेल्या माणसाला म्हणतो काय खाटका सारखा असं म्हणतो ना. हा खाटीक. आता बघा लक्षात घ्या त्या खाटकाचं नाव हा सज्जन. बघा हा बघा ना तो खाटीक आहे आणि नाव काय सज्जन आहे. आता मला प्रश्न पडतो ना सज्जन असतो तर खाटीक कसं आहे हा आणि खाटीक आहे तर सज्जन कसं आहे. साधे साधे ए मोबाईल हा काय होईल. तुम्हीच मोबाईल चलित असं नाही हो. मी 2 तास मोबाईल चलितो पण आलं काय लक्षात ह्याचे चांबडे काढायला मोबाईल चलितो. कारण तंत्रज्ञानाचा वापर तुम्हीच करू शकत नाही. तंत्रज्ञानाचा वापर आम्ही करू शकतो. आणि लक्षात घेतलं पाहिजे सोशल मीडियाचा पहिला वापर आमच्या संत चळवळीने केलेला आहे आणि ते म्हणजे कीर्तन आहे. हे सामाजिक मीडिया आहे तो आमच्या साधू संतांनी वापर केलेला आहे. आणि म्हणून तो कसाही आहे आणि सज्जन आहे. याच्यातला फरक आम्हाला कसा काढावा लागेल. तो खाटीक होता तो कसाही होता ते खरे आहे. पण ज्या वेळा तो वारकरी झाला त्यावेळेला खाटकाचा सज्जन झाला. म्हणजे या भक्ती आंदोलनात एवढी मोठी ताकद आहे. एका कसायाला सुद्धा सज्जन करण्याची ताकद भक्ती परंपरेमध्ये आहे. आणि म्हणून या भक्ती परंपरेला अख्ख्या जगात भागवत धर्म या नावानं ओळखल्या जातोय. आणि त्याचा आता जोरदार पद्धतीनं वैदिकीकरण चालू आहे. जे लोक म्हणतात ना कोणत्या धर्म की जय हो. नामदेव महाराज म्हणाले वेद अध्ययन करसी तरी वैदिकची होसी परी वैष्णव न होसी आर्यजना. म्हणजे वैष्णव वेगळा आणि वैदिक वेगळा. वैष्णव हा जात पात धर्मपंथाच्या बेड्या तोडून टाकतो आणि सांगतो की अवघा रंग एक झाला रंगी रंग लाव. श्रीरंग हे सांगण्याचं सामर्थ्य वैष्णवाचं आहे. आणि जे भेद करतात ना त्याच्यासाठी तुकोबाराय म्हणाले भेदा भेद ब्रह्मा मंगळ. आणि म्हणून आम्ही वेगळे आणि तुम्ही वेगळे. कारण आहो चालून ते म्हणतात गुलाम करणाऱ्याचा आणि गुलामाचा धर्म एक नसतो. गाथा बुडवणाऱ्याचा आणि गाथा लिहिणाऱ्याचा धर्म एक नसतो. ध्यानात ठेवा. गाथा लिहिणाऱ्याचा धर्म वेगळा असतो बुडवणाऱ्याचा धर्म वेगळा असतो. कीर्तन करणाऱ्याचा आणि कीर्तन मोडणाऱ्याचा धर्म एक नसतो. नामदेवरायचं कीर्तन मोडणाऱ्याचा बदला तुकोबारायांनी 400 वर्षानंतर घेतला. कारण तुकोबारायचं एक प्रमाण आहे जयासी नावळे हरिनाम कीर्तन अनेक नर्तन वैष्णवाचे सत्य त्याच्या वेळी घडलावे विचार. बघा महाराजाचं प्रमाण काय सत्य त्याच्या वेळी घडलावे विचार मातेशी लोभार अंत्यजाचा तुकोबाराय म्हणाले. ते कुणाला म्हणाले होते तुकोबाराय ज्यांनी तुकोबारायच्या आधी किमान 400 वर्षांनी नामदेवरायचं कीर्तन मोडलं होतं. त्याच्यासाठी तुकोबारायांनी 400 वर्षानंतर उत्तर दिलं होतं अरे सत्य त्याच्या वेळी घडलावे विचार. म्हणजे ही विचाराची लढाई आहे. दुसरी गोष्ट वारकरी जातीत अडकलं नाही याचे तुम्हाला काही पुरावे देतो. तुकोबारायची जाती सांगायच लागतात. बरं खरं तर संताला जात लागत नाही पण माझं म्हणणं संताला जात लागली ते बरं झालं. नाहीतर काय होत होतं यायनं सरळ लिहून टाकीत होते सगळे संत आमच्याच जातीचे होते. बरं झालं ना. कारण काही गोष्टी बऱ्यासाठी होतात. हा म्हणजे संताजी तेली नरहरी सोनार. आता नुसतं जर नरहरी लिहिलं असतं नुसतंच नरहरी लिहिलं असतं त्याच्या पुढे पांडे आलं असतं आलं असतं का नाही. काय काय माणसाला लई पुढचं कळतंय हो. आणि म्हणून त्यांनी जातीचं लेबल लावलं बरं केलं. एका दृष्टीनं बरं केलं. तुकाराम महाराजाची जात तुकाराम महाराजांनी कुणबी अशी सांगितली. नामदेव महाराजाची जात नामदेवरायांनी शिंपी सांगितली. आता थोडं आपल्याला याच्यात थोडा विचार करायचा. गुरु म्हणून निवडायची ज्या वेळेला वेळ आली तुकोबारायला गुरु निवडायचा होता.
आणि तुकोबारायनं त्यावेळेला कुणब्याचा गुरु निवडायला पाहिजे होता. कारण तुकोबारायच्या जर जातीच्या बंधनात जर अडकले असते तर तुकोबारायांनी गुरु कोणाचा नेमला असता? कुणब्याचा निवडला असता. पण तुकोबाराय म्हणाले माझा गुरु कोणी कुणबी वगैरे नाही, माझा गुरु नामदेव आहे, त्याची जात शिंपीची. म्हणजे जातीचं बंधन तुटलं. आता दुसरं उदाहरण सांगतोय तुम्हाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानायचं होतं, गुरु करायचा होता, समजा विचार स्वीकारायचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर जातीचा अभिमान असता तर त्याने चोखा मिळाला आपला गुरु केला असता की नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चोखोबाला आपला गुरु मानला नाही, तर आपला गुरु मानला महात्मा ज्योतिराव फुल्यांना, आपला गुरु मानला कबीरांना. आता ह्याच्या थोडं अलीकडे येऊ आपण. ज्योतिराव फुल्यांना जर गुरु करायचा होता तर ज्योतिराव फुले हे सावता माळ्याला गुरु नाही गेले. बघा समजून घ्या, सावता माळ्याला गुरु नाही गेले. ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराजांना आपला गुरु मानला आणि रायगडची समाधी शोधून काढली. अरे कुठं राहिली जात? कारण आमच्या संतांनी जातीची लढाई लढलेलीच नाही. कारण ज्योतिराव फुल्यांना माहित होतं हा महाराष्ट्र पुन्हा एखादा जर उभा करायचा असेल तर त्याच्यासाठी शिवाजी हे 3 अक्षर माझ्या कामाला येणार आहेत. आणि म्हणून ज्याचा जयंती उत्सव चालू केला नव्हता, ज्योतिराव फुल्यांनी पहिल्यांदा रायगडावरती गेले आणि रायगडावरती जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. बघा आम्ही स्वतःला ग्रेट म्हणून घेतो ना, स्वतःला ग्रेट म्हणून घेतो. अरे राजाची जयंती करण्यासाठी एका माळ्याला हातात काम घ्यावं लागलं. इथं तुका म्हणे येते पाहिजे त्या जातीचे ह्या नाही. आणि म्हणून जातीचे असण्यापेक्षा मतीचे असले पाहिजे. आणि संतांनी हेच भूमिका घेतली, इथं आमच्या मतीचे माणसं पाहिजेत. आणि म्हणून ज्योतिराव फुले रायगडावरती गेले. रायगडावर बघतात अरे एवढा मोठा छत्रपती की ज्याचा आदर्श विश्वाने घेतला, 9 सरंजामदारी वर्गामधला जमीनदाराच्या दहशती मोडून काढून पहिल्यांदा शेतकऱ्याला जमिनीचं वाटप करून सरदारक्या खतम करणार. तुमचे मार्क्सचा सिद्धांत आहे ना, जगभरातल्या कामगाराला एक व्हा म्हणून सांगणारा हा सिद्धांत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या शतकात एवढा अंमलात आणला. म्हणजे सगळ्या जहागीरदाराच्या जहागिऱ्या जप्त केल्या आणि पगार दिला. हे लोकशाहीत होत नाही. आता सुद्धा महामंडळ दिल्याशिवाय माणसं पक्ष बदलत नाही हो. एक आमच्याकडला कालच नेता मला म्हणला, त्याच्या गावाला कीर्तनाला गेलतो, काय करावं म्हणला, साहेब मेले म्हणला, मला सांगले होते म्हणला महामंडळाचं जेव्हा वाटप होईल तेव्हा तो नंबर नक्की आहे म्हणले होते म्हणला. पण काय करावं हो, ते मेलं त्याचा याला घोर नाही, याला घोर कंता आहे. साहेब गेलो म्हणला त्याचं नुकसान घडलं, लई लढलं. इमानदारीने तुम्हाला सांगतो, लई पक्ष बदललेलं होतं. लई पक्ष बदललं होतं. एवढं लढलं मला कमाल वाटली, ह्याला इथं कस काय एवढा जीव लागला असेल बाबा. म्हणजे वतनासाठी, लक्षात घ्या, वतनासाठी शिवाजी महाराजांनी वतनदार पद्धती खालसा केली. आम्हाला इतिहासातून काय शिकवायचे? वतनदार पद्धत का खालसा केली? त्या काळचा वतनदार आपल्या पदरी सैन्य बाळगायचा आणि या पार्टीतून फुटून तिकडे गेला की त्याच्या चमच्या सहित तिकडे जायचा. कसं आहे, मला कधी कधी या लोकांची कमालच वाटते हो. साहेब साहेबासाठी गेला हो, पण या कोणासाठी गेला हा प्रश्न पडतोय. शिवाजी महाराज द्रष्टे होते. शिवाजी महाराजांना विचार केला, वतनदार पद्धत खालसा केली की सैनिक पदरी बाळगायची गरज पडत नाही आणि गेला तरी एकटाच जाईल. याच्यासाठी महाराजांनी काय सांगितलं? वतनदार पद्धत खालसा केली. हे शिवाजी महाराजांच्या नीतीचं धोरण आहे. संत वाङ्मयाचा परिणाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यावरती कोणता पडला होता हे आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. कारण संतांनी जात मानली नाही आणि शिवरायांनाही जात मानली नाही. प्रत्येक सैनिकाला छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळा हे नाव दिलं. मामाला जात नसते. मामा एक असं नाव आहे, त्याला जात नसते. आम्हाला वाट घटना गेली की आम्ही विचारतो, मामा
हा, मामा ते गाव कोण्या गाव ह्या गावाला वाट कुठून जाते हो बघा. हा, मामाला जात नसते. शिवाजी महाराजांना प्रत्येक मावळ्याला नाव काय सैनिकाला नाव काय दिलं? हा, मावळा दिला. आणि राज्याचं नाव काय ठेवलं? स्वतःच्या राज्याचं. जसं भारत सरकार सांगल्या जाते. हा, शिवाजी महाराजांना स्वतःच्या राज्याचं नाव काय ठेवलं? हा, भोसल्यांचं नाही, रयतेचं. हा, छान. हे मी ते हिंदवी आहे, पण मी शोधतोय ना की ते कोण्या स्टॅम्पवर आहे का म्हणून. हा, ते नाही पता लागत. शिवाजी महाराजांनी त्याच्या राज्याचं नाव काय ठेवलं? रयतेचं. रयतेचं म्हणजे हा, लोकांचं. बघा, आमच्या भारताच्या राजघटनेच्या पहिल्या पानावर पहिल्या पानावर आम्ही भारताचे लोक आहे ना. आम्ही भारताचे लोक. आणि घटना कोणाला अर्पण केली? स्वतःप्रती. स्वतःप्रती का अर्पण केली? मी स्वीकारतो याचा अर्थ तिचं पालन करणे ही माझी जबाबदारी आहे. ही प्रेरणा कुणाची आहे? ही प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांची. छत्रपती शिवाजी महाराजांना त्याच्या राज जांभळी देऊ नका. कॅमेऱ्याला बारीक निघालेत आता. हा, आलं काय? कारण इथून ते अमेरिकेतली फाईल बघालेत. हा, लय गमत आहे. हा, अमेरिकेतली कोणती फाईल मला ते काही कळ ना, पण तिथली फाईल इथून लोक बघायला लागलेले आहेत. आणि म्हणून पोलीस स्टेशनवर दरोडा टाकायच्या भानगडीत पडायचं नाही. कुठीकडे तिकडे टाकलं तर हरकत नाही. शिवाजी महाराजांच्या राज्याचं युद्ध धोरण काय आणि त्याने रयतेचं नाव का ठेवलं? कारण ज्या दिवशी एखादी गोष्ट लोकाची आहे असं लोकाला समजते, त्या दिवशी त्याचं जतन करणे ही जबाबदारी सुद्धा लोकाची असते. आणि शिवाजी महाराजांना लोकांना सांगितलं, मी नामधारी राजे आहे. मी कोण आहे? नामधारी राजे आहे. आणि हे राज्य कुणाचं आहे? तुमचं आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर लोकांनी राजाच बघितला नव्हता. राजाच बघलं नाही. कारण राजा म्हणजे रंगमहाल, राजा म्हणजे आयुष, राजा म्हणजे आरामी आहे का नाही. आत्ताही मला कधी कधी कमाल वाटते हो. त्या गाडीवर लिहिलेलं असते भारत सरकारचं चिन्ह असते बघा, त्या राजमुद्रेचं ते हिरवं, त्याला काय म्हणतात? MP मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणतात वाटते की. मला येत नसेल तर थोडं समजून सांगा. मेंबर ऑफ पार्लमेंट वरी लावलेलं असतंय ते भारत सरकारचं आमदार खासदार असण्याचं चित्र. आणि त्या गाडीत मी अक्षरशः बघलेलं सांगलो, गाडीत कुत्र बसलं त्याच्या घरचं. अरे आमच्या लोकशाहीची अवहेलना आणि किती व्हायला पाहिजे याच्यापेक्षा. म्हणजे आम्हाला मिळालंय काय आणि करतो काय? शिवाजी महाराजांनी लोकांना रयतेचं राज्य का सांगितलं? कारण ही जबाबदारी तुमची आहे. मी नामधारी आहे. आणि म्हणूनच औरंगजेब एकदा म्हणतो, अरे मला एवढे मुलं आहेत पण मला एक कळत नाही की संभाजी कोणत्या मातीतून जन्माला आलाय हे मला अजूनही कळालं नाही. हे जगातला सर्वात मोठा शहनशाह म्हणतोय, ह्याचं कारण मला समजलं पाहिजे. त्याला हेवा वाटत होता अशा राजपुत्राचा. आणि ही महाराष्ट्रातली परंपरा शिवाजी संभाजी ज्योतिबा अशा पद्धतीची आहे. आणि तीच आम्हाला जतन ठेवली पाहिजे. म्हणून या भिक्षुकशाहीच्या व्यवस्थेपासून आम्हाला मुक्त जर व्हायचं असेल तर पहिल्यांदा तुकोबाराय म्हणाले, शिकासूत्र याचे दोन्ही तू संबंध. वारकऱ्याने शेंडी राखावी की नाही? कसं करावं? लई रुजलंय, खोल पर्यंत मुळ गेले. वारकऱ्याने शेंडी राखायची नाही, मी म्हणालो नाही. तुकाराम महाराज म्हणाले. आता तर आमच्या 99% वारकऱ्याला दोन इतकी गाठी पाडून असलं तर कापून टाकून द्या, तुमच्या पाया पडतो. कारण ती अंटीना लावणं म्हणजे स्वतःची गुलामी जाहीर करणं. म्हणजे माझ्या मनानं माझा मेंदू काम करत नाही, ते वरी अंटीन आहे. आणि त्या अंटीन्याच्या इशाऱ्यानं माझा मेंदू काम करते, ते डिक्लेअर करणं. आणि म्हणून बघा, एक डॉक्टरचा सिद्धांत सांगतो मी. डॉक्टरचा लेकरू ज्या वेळेला जन्माला येते त्यावेळेला त्याचा नाळ आईशी जोडलेला असतो. कारण इकडे सांगण्यापेक्षा इकडे सांगावं लागतंय. छान. त्याचा नाळ आईशी जोडला जातो. आणि वैद्यकशास्त्र असं सांगतंय की त्याची नाळ तोडल्याशिवाय त्याचं स्वतंत्र रक्ताभिसरण होत नाही.
म्हणजे बघा, स्वतंत्र रक्ताभिसरण जर व्हायचं असेल, आपल्या जन्म देणाऱ्या आईची सुद्धा नाळ तोडावी लागते, तेव्हा स्वतंत्र रक्ताभिसरण होतो. अरे ही तर आमच्यावर गुलामी लादणारी धर्मव्यवस्थेची नाळ आम्ही जर कायम ठेवून क्रांती करण्याचा प्रयत्न जर आम्ही करत असू तर ती क्रांती होणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा मला घोषित करावं लागणार आहे, तुमचा आणि आमचा धर्म एक नाही, हे आम्हाला पहिल्यांदा सांगावं लागणार आहे. कारण आम्ही पेरणारे आहोत. आम्ही काय करणारे आहोत? आम्ही पेरणारे आहोत. आम्ही मारणारे नाही, आम्ही तारणारे आहोत. आत्ताच आपल्याला मिळालं चांगलं नाव, पेरलेलंच आम्ही घेतो. ही आमची संस्कृती आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, इथं दोनच जाती आपण मानतो. दोनच जाती, एक स्वतःच्या कष्टावर जगणारी आणि एक दुसऱ्याच्या कष्टावर जगणारी. आणि आमची जात म्हणजे शेतकऱ्याची जात ही स्वतःच्या कष्टावर जगणारी आहे. आणि कष्टावर जगणाऱ्या जातीचं प्रतीक पंढरीचा पांडुरंग आहे. कारण आम्ही काम करतोय, आमचा देवही काम करतोय. देवानं मला वाटत नाही कुणाच्या घरी तूप वाढलंय, कुणाच्या घरी पंचांग वाजलंय, हे आम्हाला माहित नाही. पण आम्हाला एक माहित आहे, सखूबाईचं बाळातपण केलं. अरे काय काय करावं, सखूबाईचं बाळातपण केलं. चोखोबाच्या घरी ढोर वळले नाहीत, वळले. लई फरक आहे बरं, शब्द खेळ होते. कारण वळले म्हणलं की संदर्भच बिघडून जातो. वळले, वळले म्हणजे मेलेले ढोर वळले. चोखोबा कोणतं काम करीत होता? ढोर ओढायचं. कारण त्या काळात होतच ना ते, अस्पृश्य असल्यामुळे ढोर ओढावं लागत होते. आणि त्याच्यासोबत ओढू कोण लागलं? देव ओढू लागला. म्हणजे देव फुकट खातो का? देव फुकट खात नाही. जे लोक काम करून खातात ते देवाचे भक्त असतात, आणि जे दुसऱ्याने केलेलं खातात ते देवाचे दुश्मन असतात. कारण आमचा देव श्रमिकाचा, श्रमाचा पुजारी असल्यामुळे तो त्या ठिकाणी कष्टानं खातोय. आणि म्हणून मित्र हो, आम्ही कष्टाचा खातो. जग करी हा पाप बाप माझा शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा. त्याच्या भारी लिहिलेला रात्रंदिस कामधंदा कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप, हे जे वर्णन झालंय. म्हणून जगभरच्या शेतकऱ्यांनी आता पेटून उठून क्रांती करणं ही गरजेचे आहे. कारण आमच्या देशात क्रांती का होत नाही याचं कारण जर असेल तर आमच्या डोक्यात असं पेरलेलं आहे की माणसाच्या हातात काहीच नसते. माणूस म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा आहे. ते सातत्यानं सांगल्या जातंय ते सब मिथ्या आहे. कोणतं? हे सब माया मोह है. फक्त पाकिट तेवढं सच आहे. आम्ही कधीच विचारत नाही, मग सगळं माया मोह आहे तर हे तुमचं कोणतं खरं आहे आम्ही विचारत नाही. आणि म्हणून आम्हाला ठरवलं पाहिजे अभंग कोणते कुठं वापरले पाहिजेत. म्हणून क्रांतीचे अभंग घेण्याऐवजी ठेविले आनंद ते तैसेची राहावे आणि चित्ते असू द्यावे समाधान. याचा अर्थ अभंग खोटा आहे का? अभंग खरं आहे. पण एखाद्याच्या घरी अपघात घडलाय, तरुण पोरग त्या ठिकाणी बाजत पडलंय, त्या ठिकाणी जाऊन म्हणावं लागते बाबा माणसाच्या हातात काहीच नाही रे, ठेविले आनंद ते तैसेची राहावे, आपल्या हातात काहीच नाही ना, तिथं म्हणावं लागते. आता समजा एखादा माणूस पाण्यात गटांगळ्या खाऊन मरालाय, आणि तिथं यानं गेलाय ना अभंग म्हणालाय ठेविले आनंद ते तैसेची राहावे चित्ती असू द्यावी समाधान. दादा कोणता शब्द कुठं वापराव एवढं जर आम्हाला समजत नसेल, संगती लावायची. कारण बघा चोखोबा काय म्हणतात, समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे. याच्यातून चोखोबानी काय सांगितलंय? समय म्हणजे वेळ. अरे तुम्ही असे तयार झालं पाहिजे, तुमच्यावर कसलाही जर प्रसंग आला तर त्याचा मुकाबला करण्याची ताकद तुम्ही तुमच्या ठेवा. ते संतांच्या भक्तीच्या आंदोलनानं आम्हाला शिकवलंय. वारकरी म्हणजे नुसतं कपाळाला गण लावणे, पंढरीला जाणे, अंधश्रद्धेत बुडणे, ह्याला वारकरी म्हटलेलं नाही. आम्ही विठ्ठलाचे वीर, होडू कैकाळाचे शीर, आम्ही वैष्णव डिंगर, देऊ कैकाळा सीमार, नाण्याने मारिले 84 राऊत.
वारकरी लढवय आहे. कसं आहे? लढवय. आज 80% वारकऱ्याचं रूपांतर त्याच्या मोबाईलवर दुसऱ्याच टोन आहे. पहिलं काही दिवसाखाली रामकृष्ण हरी टोन राहत होती. आता ती टोन रिंगटोन म्हणतात ना, रिंगटोन बदललेली आहे. म्हणजे हळूहळू वारकऱ्याचं वैदिकीकरण चालू आहे. याच्यापासून रोखणंही काळाची गरज आहे आणि फार नियोजित कट आहे. हा कट अत्यंत नियोजित आहे आणि अशा वेळेला हा कट उद्ध्वस्त करण्यासाठी ही संस्कृती, तिला खर तर संस्कृती म्हणताच येत नाही, ती विकृतीच आहे आणि विकृतीला उत्तर ही संस्कृती असते. आणि म्हणून आमची वारकऱ्याची संस्कृती, आमचा काला असू दे, आमचं भोजन असू दे, आम्ही एका पंक्तीला बसतो. ही वारकऱ्यातच पद्धत आहे. एका पंक्तीला बसायची, जातपात बघायची इथं परंपरा नाही. आणि म्हणून नामदेवरायांनी एवढे सहकारी जोडले. त्या नामदेव या वारकरी चळवळीत एखादी जात नाही असं नाही. कारण बघा, सुताराचा भोजलिंग आहे ना, सुताराचा भोजलिंग आहे. तो आजाब आहे, चांडाळ ज्याला काय म्हणतात, चांडाळ म्हणतात, तोही त्या ठिकाणी देवाचा भक्त आहे. आणि म्हणून अंत्य झाली एवढी तरले हरीचे भजनी तयाचे पुराणे भाट झाली, हे वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ज्यावेळेला जातीचा प्रश्न येतो त्यावेळेला आमचे तुकोबाराय म्हणतात, अरे चोखा माझा गणपती. आणि चोखोबा नामदेवराच्या बाबतीत काय म्हणतात, धन्य धन्य नामदेवा निरसिले माझ्या देवा. चोखोबा म्हणतात. महाराष्ट्रातलं उदाहरण आहे. आम्ही पंढरीला जातो, वारकऱ्याची संस्कृती काय शिकवते. आम्ही पंढरीला जातो, पंढरपूरला गेल्यानंतर पहिलं काम कोणतं केलं पाहिजे, चंद्रभागेत आंघोळ केली पाहिजे. आंघोळ असं एवढं सोपं नाहीये. कारण ज्ञानेश्वराला इंद्रायणीचं पाणी पिऊ दिलं नव्हतं. ते नामदेव महाराजाला कळालं. नामदेव महाराजांना ठरवलंय असंच चालू राहिलं तर लोकायला पाणी सुद्धा पियाला बंद होईल. आणि म्हणून नामदेव महाराजांना कायदा केला, पंढरीत आलेल्या प्रत्येक माणसानं चंद्रभागेला आंघोळ केलीच पाहिजे. म्हणजे पानवट्याचं सार्वत्रिकरण पहिल्यांदा करायचं काम संत नामदेव महाराजांनी केलं. सगळे लोक एका पानवट्यावर आंघोळ करायला लागले. आम्ही आता चंद्रभागेचं आम्ही स्नान केलंय. त्याच्यानंतर आम्ही दर्शन कुणाचं घेतलंय, हा, पुंडलिकाचं. कारण पुंडलिकामुळे आम्हाला देव मिळालाय. आणि म्हणून मिळालेल्या वस्तूपेक्षा मिळून देणाऱ्याचा आभार. आणि म्हणून धन्य पुंडलिका, बहुबरे केले. पुंडलिकाचं दर्शन घेतलं. आता इथं वारकरी सप्त्यात नाही. आता आपण कुठं आहोत, हा, तुम्हाला सगळ्याला बिना तिकिटाचं, इकडलं काही नाही तिकिटाची गरज, हा, पण सगळ्या इकडल्या लोकांना मी आता पंढरपुरात केले. आपण कुठं आहोत, आता पंढरपुरात आहोत. आपण आता नामदेवराचं दर्शन घेतलंय. आता आपण हळूहळू पण देवाकड चालूय. कुठं चालूय, देवाकड. देवाच्या महाद्वाराच्या पुढे गेलो. आता आपण दर्शन कुणाचं घेतलंय, हा, चोखोबाच्या समाधीचं घेतलंय. त्याच्या मागं काही कारण आहे. नामदेवराय ओबीसी आहेत आणि चोखोबा एससी आहेत. कारण या व्यवस्थेत ओबीसी पेक्षा एससीचा दर आणखी खाली, अस्पृश्य म्हणून भक्ती परंपरा उभी करत असते वेळी किती खबरदारी घेतली असेल आपल्या वारकरी संतांनी. एससी असणाऱ्या चोखोबाचं आम्ही पहिल्यांदा दर्शन घेतलं. त्याच्यानंतर नामदेवरायचं दर्शन घेतलं. आता आपण कुठं गेलो, मंदिराकडे चलो. सगळ्यांना नीट रांगत दुरूनच बघून घ्या. कारण ते जवळ गेल्यावर यमदूत आपल्या मनात हात घालतात. हा, इथून जाऊन ते आपल्याला पाय नाही पडू देत. म्हणून दुरूनच पांडुरंगाला बघून घ्या सगळ्यांना. झालंय ना, हा, छान. कारण तुम्हाला हेच शिकवले ना वेगळ्या कथेत. तुम्ही डोळे लावा, तुमच्या पुढे आता आम्ही उभं करू साक्षात परब्रह्म. हेच आम्हाला शिकवलं. हातावरी करायला लावले, दोन्ही हातावरी करून भजन करायला लावलं. त्याची शूटिंग केली. आणि एका माणसाच्या दोन हातामध्ये दोन हात नाही दिसतात, हा, आणि ते काय सांगलं त्या मीडियावर टाकलं. गुलामी कशी असते ते आमच्या डोक्यात बसलं आणि आम्ही ते स्वीकारलं. आणि म्हणून आता आम्ही कुठे गेलोय, लक्षात घ्या, आम्ही आता गेलोय पांडुरंगाच्या मंदिरात. अजून देवापाशी गेलो नाही. देवाच्याकडे जाण्याच्या अगोदर आम्ही आणखी एक दर्शन घेतलेलं आहे. तिथे एक झाड आहे,
हाताला लागतंय. कोणाचं आहे मावशी? हा, जोरात बोला की जरा. हा, कानोपात्राचा आहे. ते तुमची प्रतिनिधी आहे. ती कोणाची आहे? तुमची बायाची प्रतिनिधी आहे. कानोपात्राचं. ह्या कानोपात्रेची जात कोणती होती? वर्ण व्यवस्थेच्या बाहेरची. बघा, आम्ही अस्पृश्याचं दर्शन घेतलं. आम्ही एका आता बाईचं दर्शन घेतलं, जातीच्या बाहेरच्या कलावंतिनीच्या मुलीचं दर्शन घेतलं. आता आम्ही दर्शन पुढे घेत गेलो आणि एवढं झाल्यानंतर आम्हाला देवाचं दर्शन मिळालं. वारकरी प्रथा परंपरा काय शिकवते? म्हणजे पांडुरंगानं आम्हाला निर्देश कोणता दिलेला आहे? तुम्हाला माझ्याकडे जर यायचं असेल तर आधी माणसासंग नीट वागत आलं पाहिजे आणि माणसाचं दर्शन घेत आलं पाहिजे, तरच तुम्हाला माझं दर्शन होणार आहे. हे पांडुरंगानं आम्हाला निर्देश दिलेला आहे. याच्या मागे काही कारण आहे. आम्हीही पंढरीला जातो, आम्हीही दर्शन घेतो. बरेच लोक गावात येऊन सांगतात, आम्ही बाबा, तुम्ही दर्शन किती वेळात घेतलं? ते म्हणलो आम्हाला 36 तास लागलं. कसं लागलं हो 36 तास? तुम्ही? आम्ही 2 तासात. आम्ही 2 तासात. कसं जमलं हो? ते म्हणते ते लय अवघड आहे का? तुम्हाला येत नाही, आम्हाला येते. असे म्हातारे माणसं बघायचे मला, कोण्या लाईनीत उभा टाकले ते. त्या ठिकाणी जाऊन 2-3 म्हातारेला तिकडे ढकलून द्यायचं, यायला ढकलून द्यायचं, एंट्री घ्यायची. आता असंच झालंय. निष्ठावंत बाजूला गेले, म्हणजे सांभाळणारे बाजूला गेले आणि IT आलेले मालक झाले. अशीच परिस्थिती निर्माण झाली का नाही? मग ते आम्ही घुसलो म्हणले. घुसल्यामुळे बरोबर आम्हाला त्या ठिकाणी 2 तासात ते काय सांगताय, आणि सन्मानानं, मोठेपणानं, बैमानदारी सुद्धा माणसं सन्मानानं सांगायचं काम करतात. ते म्हणतंय 2 तासात देवाच्या दर्शनाला घेतलं, बाहेर सुद्धा पडलो, लगेच बस स्टँडवर गेलो. दुसऱ्या दिवशी 8 वाजता तर गावात पोहोचलो म्हणते. आता मला सांगा, या म्हाताऱ्या माणसाला गुच्छा घालून पांडुरंगाच्या पाया पुढे गेला आहे, तेव्हा पांडुरंग म्हणाला असत, काय द्यावे अशी व्हावे होत नाही. देव म्हणला असेल ना, दादा, बघा आपलं सांगतोय, आपलं. मी 20 वर्षाखाली देवाच्या पाया पडलो लाईनीनं महाराज. 36 तास लागले. नंतर ठरलं, आपल्याला जर लाईन मध्ये उभा टाकता येत नसेल तर मध्ये जायचं नाही आणि बैमानी करून एकाही माणसाच्या पुढे जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं नाही. मिळालं तर इमानदारीने घ्यायचं आणि नसेल तर त्याच्या पायरीचं दर्शन घ्यायचं. आणि तुका म्हणे मोक्ष देखील कळस आहे, त्या कळसाला बघून आमचा मोक्ष आम्हाला ठरवायचा, ही इमानदारीची प्रतिक्रिया आहे. पण माणसं गावात पाप करतात आणि तीर्थाला फेडायला जातात. आणि तीर्थाला खेड्यावर कुठं फेडाव? प्रॉब्लेम आहे ना. आणि म्हणून मित्र हो, आपल्याला वारकरी बनायचंय. वारकऱ्यानं कर्मकांड करायचे नाही. वारकऱ्यानं मरेपर्यंत त्या ठिकाणी माणसाशी इमानदारीने चांगलं वागायचंय. मेल्यानंतर पिंडदान घालायचं नाही. 13वाच म्हणतात ना इकडं. कोणतं जेवण म्हणतात? गोड जेवण. माणूस मेले जेवण कोणतं? धंदा उरपाटी आहे की नाही? अरे माणूस मेलंय आमचं आणि जेवण कोणतं? कमाल आहे का नाही? अरे कमाल आहे. आपल्या साधू संतांनी हे नाही शिकवलं. आमच्या साधू संतांनी शिकवलं, मडे झाकून या करते पेरणे कोण बियाचा वाणी नवराव. माणूस मेला तर त्या ठिकाणी शेतातली पेरणी बंद करू नका, तुकोबारायचा संदेश होता. आजच्या महाराजाला जर विचारलं, महाराज आमच्या भावकीत माणूस गेले कसं करावं, तर ते महाराज सांगताय, शेत हाय काय? पेरणी कराय सांग ना. शेत हाय काय? 20 गुंठे लाव, 20 गुंठे इक आणि नारायण नागबळी घाल. 20 गुंठे इक, कथा लाव. कारण तुझा पित्तर, ते आम्हाला काय सांगतंय, तुझा पित्तर तू असं नाही केलास तर वरी जात नाही. कुठं राहतो? इथंच राहतो. मी एकाला म्हणून बरं झालं की आमचा माणूस आमच्या कशी राहिल्यावर. गंमत आहे. तुम्ही थोडं वेळ काय शिका दादा हो.
एकाचं भागवत होतं एका गावात वर्षानं लावलेलं, आणि ते पुढच्या वर्षी काय झालं, त्याच्या घरचं माणूस मेलं. त्या गावाल्याला वाटलं त्याच्या घरचं माणूस मेलं, ते काय भागवताला येईना, आणि म्हणून याने दुसरं भागवतकार लावलं. आता आपल्याला आता ठेवता येईल ना, काय बी करून लावाच लागते. आपण दुसरं भागवतकार लावलं, बरोबर भागवत चालू करायच्या यायला ते आलं. समजून घ्या धंदा कसा करावा ते आलं. आल्यानंतर ते बघायला ते दुसरंच दिसत नाही. त्यानं म्हणला गेल्या 12 वर्षापासून या गावात भागवत करणे हा माझा धर्म आहे, अधिकार आहे, धर्म नाही, हा अधिकार आहे, आणि तुम्ही मला न विचारता ह्यांना कसं काय दिलं. गाववाले म्हणले आमच्याकडे असं असते, म्हणले माणूस गेलं की 13 दिवस सुतक राहते. सुतक म्हणतात त्याला, सुतक राहते. आणि आम्हाला असं वाटलं की तुमच्या घरचं माणूस गेलाय, तुम्ही कशाला येताल भागवताला. त्यानं म्हणलं येडी जात कुठली की. आम्हाला म्हणलं येडी जात कुठली की, अरे बामण मेला मुक्त झाला म्हणलं. सोप्या भाषेत चांगलं त्याला, बामण मेला मुक्त झाला, त्याला कशाचं पिंडदान कशा झालंय म्हणलं. अरे सगळे धंदे तुमच्यासाठी. आता मला आम्हाला काही नाही, कारण ते लावल्याशिवाय आमचं भागतच नाही, आणि म्हणून ते आमच्या दारात आलं. ते म्हणलं एकतर म्हणजे कथा लावा, आणि नसलं तर लग्न नाही तर नाही, दक्षिणा मिळाली पाहिजे. आमचा काही प्रॉब्लेम नाही. याच्यावरून तुम्हाला समजून घेतलं पाहिजे. अरे टाटा गेला टाटाचे कारखाने चालू, अंबानी गेला अंबानीचे कारखाने चालू, आणि आमचा माणूस गेल्यानंतर 13 दिवस धंदे बंद. ही अनिष्ट परंपरा समाजाला त्या ठिकाणी विनाशाच्या गर्दीत येणारी आहे. आणि म्हणून तुकोबाराने जे सांगितले का नाही, मरे झाकून या करती पेरणी, तो शब्द आम्हाला पक्का ध्यानात ठेवला पाहिजे. कारण तुकोबारायला माहित होतं अरे साप चावला तरी एक माणूस मरताय, आणि काळी आई चावली तर समाज मरतोय, घर मरतय, आणि म्हणून ते म्हणाले की पेरणी करा. बघा लक्षात घ्या. आणि त्या तुकोबारायचे सद्गुरू कोण आहे, नामदेव महाराज. नामदेवरायचा वसा वारसा त्या ठिकाणी तुकोबारायनं चालवण्याचं काम केलेलं आहे. नामदेवराय म्हणतात माझा देव कसा आहे, यज्ञमुखी अवदान देशी तयार करशी तोंड वाकडे. योग्याला भेटत नाही, कारण योग्याला भेटल्यावर रामदेव बाबाला सगळ्याच गोष्टीची जाहिरात करायची गरज आली नसती. बघा ना, समजून घ्या की आपला शेतीमाल परदेशात जायला बंदी आहे की, आणि यानं येडे वाकडे हात केला की ह्याच कुठेतरी वारे ते सरकार. लक्षात घ्या. योग्याला देव मिळत नाही. आपला हरिपाठच सांगतो ना, योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. नामदेव म्हणाले योग्याला जो सापडत नाही, आम्ही त्या देवासंग खेळतोय. योगियाचे ध्यानी राहताना तुळशी तो आम्हापाशी मागे पुढे, मागेही राहतो आणि पुढेही राहतो. आणि नामदेवराव शेवटी म्हणाले माझा देव मला एवढा आवडत आहे. सगळ्यात आवडती माणसाची जगात वस्तू कोणती असेल तर ते स्वतःचा जीव आहे ना, जीव आहे. माझा जीव माझ्या पांडुरंगावरून मी ओवाळून टाकेल, तसा ओवाळणार नाही. इथं एक मेघ आहे, विटेसहित चरण. नामदेवराव जेव्हा तीर्थयात्रेला निघाले होते त्यावेळेला ते जायच तयार होईना. देवानं म्हणलं नामदेवा तुला जावंच लागते. नामदेवराय म्हणाले विटेवरी चरण नाही ज्या देवाचे, न घेमी त्याचे दर्शन. बघा कडवा भक्त कशाला म्हणतात, ह्यालाच म्हणतात. नामदेवराय म्हणाले मी माझा जीव देवावरून ओवाळून टाकेल, पण कोण्या, जो विटेवर उभा टाकलेला आहे त्याच्यावरून. नामावने जिले करीन म्हणून विटे सहित चरण ओवाळी. कारण आपल्याकडे प्रथा परंपरा होती, नवीन नवरी नवरदेव घरला आलं की त्याच्यावरून ते ओवाळून तिकडे टाकतात की नाही. ते ओवाळून एकीकडे टाकतात. कारण त्याची कल्पना अशी असते काही भूत केट अशा गोष्टी जर आल्या तर त्याचा बाधा होऊ नये ही कल्पना असते. नामदेव महाराज देवाला देव समजत नव्हते, ते त्यांचा नातलग समजत होते. म्हणजे ते काय म्हणायचे, बाप आणि आई
ही माझी विठ्ठल आणि रखुमाई आहे हे मायबाप या भूमिकेतून बघत होते. आणि म्हणून नामदेवाची संकल्पना ही होती की माझ्या विठ्ठलावर कसलेही गंडांतर येऊ नये, माझ्यावर आलं तरी चालेल. आणि म्हणून ते म्हणाले की विठ्यासहित चरण लोवाईनं वारकऱ्याच्या परंपरेनुसार या ठिकाणी वारकऱ्यांनी सगुण भक्ती पुढे आणायचं काम केलं. कारण निर्गुणाची भक्ती आम्हाला करता येत नाही. आणि आमच्या संतांना चालणारा बोलणारा देव पाहिजे होता, काल्पनिक देवाची गरज नव्हती. आणि म्हणून आमच्या साधू संतांनी सगुण देव बघला. तो तू आम्हापाशी मागे पुढे अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर चाल राहू द्या म्हणे. जरी दृष्टीला तुला येणे माझ्या मना बोध केला, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, पाहता तुझे मुख पांडुरंगा. संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या या अभंगावर हरिभक्त प्रायण आदरणीय धुतरजी महाराज बारुळकर यांनी या ठिकाणी चिंतन मांडलेलं आहे. खऱ्या अर्थानं क्रांतीचं स्फुल्लिंग म्हणून या कीर्तन महोत्सवाचं सर्वच येणारे वक्ते आणि परिसरातील नागरिक नव्हे, तुम्ही परवा अमरावतीवरून जाऊन आलो आणि अमरावती पर्यंतचे सुद्धा लोक या कीर्तन महोत्सवाकडे वेगळ्या दृष्टीने पाहते आहेत. ही क्रांतीची पेटलेलं स्फुलिंग आपल्याला असंच तेवत ठेवायचं आहे. आज या ठिकाणी कीर्तन महोत्सवाची सुरुवात झाली. सकाळची पंगत आपल्या कर्णापूर्ण म्हातारगावच्या मंडळीने केली, संध्याकाळची सरफराजपूरच्या मंडळीने केलेली आहे. सकाळी भारत महाराज जाधव आणि उद्धव बापू आपेगावकर यांच्या हस्ते विना पूजन झालं. मगाशी आपण सर्वांनीच अत्यंत बुलंद अशा प्रकारचं वक्तृत्व आदरणीय अभिनेते किरणजी मेहने साहेब यांचं ऐकलं आणि आता आपण या ठिकाणी कीर्तन ऐकलेलं आहे. उद्या अशाच प्रकारची धडधड तोफ आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विषयी अंतकरणामध्ये असणारा कळवळा, की ज्या वेळेला संपूर्ण शेतकऱ्यांची पिकं पाण्यामध्ये बुडत होती त्यावेळेला पाण्यामध्ये कमरेच्या पाण्यामध्ये उतरून ज्यांनी ग्राउंड रिपोर्टिंग केलं आणि आपल्याच भागातले असणारे पण संपूर्ण देशामध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून आपला ठसा उमटवणारे आदरणीय विलासजी बडे सर यांचं उद्या व्याख्यान होणार आहे. संध्याकाळी उद्याचे वक्तेही तरुण आहेत आणि उद्याचे कीर्तनकार तितकेच तरुण आहेत. रात्री अविनाशजी महाराज भारती यांचे या ठिकाणी कीर्तन होणार आहे. दोन्ही कार्यक्रम अत्यंत महत्वाचे आहेत आणि आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विषयीचा कळवळा जागवणारे आहेत. त्यांचाही सर्वांनी लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो. आजचे कार्यक्रम याच ठिकाणी संपले. पंढरीनाथ भगवान की जय.